तुमच्या उपकरणाला दुरुस्तीची गरज आहे का? आम्ही मोफत निदान देतो. फोन किंवा प्रवास नाही, तुमच्या दारातून उचलतो आणि परतानतो. दुरुस्तीपूर्वी किंमत कोट पाठवतो आणि तुमच्या संमतीनंतरच पुढे जातो. सोपे, पारदर्शक आणि व्यावसायिक. वर्णनात लिंक आहे. थर्मोमिक्सचा नॉब सपोर्ट बदलणे हे एक साधे पण महत्त्वाचे कार्य आहे. या मार्गदर्शकात आपण ते कसे करावे याबद्दल टप्प्याटप्प्याने माहिती घेऊया. सामग्री: थर्मोमिक्स, नवीन नॉब सपोर्ट, स्क्रू ड्रायव्हर. टप्पा 1: आवश्यक साहित्य गोळा करा. आपल्याला थर्मोमिक्स, नवीन नॉब सपोर्ट आणि एक स्क्रू ड्रायव्हर आवश्यक आहे. सुनिश्चित करा की सर्व साहित्य आपल्या जवळ आहे. टप्पा 2: थर्मोमिक्स बंद करा. डिव्हाइस चालू आहे का ते तपासा आणि ते बंद करा. सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी थर्मोमिक्सच्या प्लगला काढा. टप्पा 3: नॉब काढा. नॉबवर हलका दाब देऊन किंवा स्क्रू ड्रायव्हरचा वापर करून नॉब काढा. हे लक्षात ठेवा की नॉब सोडताना हळूवारपणे काढा जेणेकरून इतर भागांना नुकसान होणार नाही. टप्पा 4: नॉब सपोर्ट काढा. नॉब काढल्यानंतर नॉब सपोर्ट ज्या ठिकाणी आहे तिथे स्क्रू असू शकतो. स्क्रू ड्रायव्हरने स्क्रू काढा आणि नॉब सपोर्ट काढा. टप्पा 5: नवीन नॉब सपोर्ट ठेवा. नवीन नॉब सपोर्ट योग्य जागी ठेवा. स्क्रूने नवीन सपोर्ट सुरक्षित करा. सुनिश्चित करा की तो चांगला बसला आहे. टप्पा 6: नॉब परत ठेवा. नवीन सपोर्टवर नॉब ठेवा. हळूवारपणे दाबा जेणेकरून तो चांगला बसला आहे याची खात्री करा. टप्पा 7: डिव्हाइस पुन्हा चालू करा. प्लग परत लावा आणि थर्मोमिक्स चालू करा. सर्व काही व्यवस्थित कार्यरत आहे का ते तपासा. नॉब आणि सपोर्ट कार्यरत आहेत का ते पहा. मोफत निदान, घरी पिकअप सेवा आणि किंमत कोट. जर तुम्हाला या प्रक्रियेत काही अडचण येत असेल तर आमची मोफत निदान सेवा उपलब्ध आहे. आम्ही तुमच्या घरावर येऊ शकतो आणि तुम्हाला मदत करू शकतो. आमच्या पिकअप सेवेसाठी तुम्हाला ₹100 शुल्क लागेल. दुरुस्तीची किंमत आपल्या समस्येवर अवलंबून असते, परंतु सामान्यतः 500 ते 1500 रुपयांमध्ये असेल. तुमच्या उपकरणाला दुरुस्तीची गरज आहे का? आम्ही मोफत निदान देतो. फोन किंवा प्रवास नाही, तुमच्या दारातून उचलतो आणि परतानतो. दुरुस्तीपूर्वी किंमत कोट पाठवतो आणि तुमच्या संमतीनंतरच पुढे जातो. सोपे, पारदर्शक आणि व्यावसायिक. वर्णनात लिंक आहे.